तर मित्रांनो, अशा 2 घटना घडल्या आहेत, की ज्या 2 घटना पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा, सुखाचा, कौतुकाचा सर्व धक्के एक सोबत बसणार आहे. नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे तुम्हाला तिन्हीचे तिन्ही धक्के सोबत बसू शकतात आणि तुम्ही कौतुक देखील करायचं थांबणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहाल. तर असं काय घडलंय संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, एकीकडे जातीवादी लोक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव ठेवत असतात किंवा त्यांचं कर्तृत्व नाकारण्याचं काम करत असतात, परंतु त्यांना माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापी आहेत. कोणी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कोणी नाकारू शकत नाही आणि त्यांचं कार्य कोणी या ठिकाणी नाही असं म्हणू शकत नाही. तर त्याच पार्श्वभूमीवरती एका तमिळ चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं आलंय आणि त्या गाण्यामुळे जे आहे फार धुमाकूळ या ठिकाणी सोशल मीडियावरती घातलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा जो चित्रपट आहे किंवा त्याचं जे गाणं आहे मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. आजपर्यंत आपण पाहिलं आहे की मराठी इंडस्ट्री असेल किंवा त्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टी असेल, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं जरी म्हटलं तर या लोकांना जे आहे कसं तरी होत होतं किंवा यांचा जीव जायला येत होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारणं त्यांना जमत नव्हतं आणि काही झालं तरी त्यांना त्या ठिकाणी दाखवणं होतं. म्हणून ते काय करायचे, तर मुद्दामून जो व्हिलन असायचा त्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवायचे किंवा एखादा भ्रष्ट अधिकारी असेल तर त्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवायचे. अशा प्रकारे हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करायचे, परंतु यांना माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापी आहेत आणि त्यांचं कर्तृत्व तुम्ही नाकारूच शकत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी झालंय बेगुरू नावाचा एक कन्नड चित्रपट आला आणि त्या कन्नड चित्रपटामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं टाकण्यात आलेलं आहे आणि ते गाणं देखील 1-2 सेकंदाचं नाही किंवा 1-2 सेकंदासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवून फक्त हवा करायची आणि या ठिकाणी बौद्ध समाज असेल, मागासवर्गीय लोक असतील किंवा दलित प्रवर्गातील लोक असतील, यांना चित्रपटामध्ये खेचायचं, चित्रपट पाहण्यासाठी पिक्चरच्या टाकीमध्ये ओढायचं, हे काम या ठिकाणी झालेलं नाही. तर या ठिकाणी अक्षरशः खूप मोठं असं गाणं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटामध्ये टाकण्यात आलंय. तर सर्वात अगोदर आपण ते गाणं पाहूया. अम्मा ಎದೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಿದ್ದು स्वाभिमान तर मित्रांनो, तुम्ही हे गाणं पाहिलं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर असं गीत या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि दुसरा व्हिडिओ आता जो व्हायरल होत आहे मित्रांनो, तो थेट पंढरपूर या ठिकाणचा आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे, दरवर्षी आषाढी एकादशीला ज्या पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात जात असतात, त्याचप्रमाणे बौद्ध बांधव देखील आता थेट भीमा कोरेगावनं त्या ठिकाणी पैदल रॅली काढतात, त्या ठिकाणी वारी काढतात आणि त्या ठिकाणी चालत चालत त्या वारीमध्ये ते जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बौद्ध बांधवांचं म्हणणं असतं की या ठिकाणी आम्हाला या विठुरायांच्या मूर्तीमध्ये आम्हाला आमचा बुद्ध दिसतो आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी बुद्ध म्हणून येतो आणि त्याचसोबत त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे आहे बौद्ध बांधव त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर त्या ठिकाणी गौतम बुद्धांप्रमाणेच त्या ठिकाणी विठुरायांच्या समोर ते नतमस्तक होतात आणि त्या ठिकाणी ते थेट त्रिशरण पंचशील घेत असतात आणि त्यांच्या त्या त्रिशरण पंचशिलेच्या आवाजाने अख्खी पंढरी जे आहे, अख्खं पंढरपूर जे आहे त्या ठिकाणी दुमदुमून निघत असतं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्रिशरण पंचशील घेतलं आणि त्या ठिकाणचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तर एकंदरीत आपल्याला 2 गोष्टी पाहायला मिळाल्या. एक, तमिळ चित्रपटामध्ये, कन्नड चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं कार्य दाखविण्यात आलं आणि त्यांचा संघर्ष जो होता तो त्या ठिकाणी दाखविण्यात आला. तर दुसरीकडे जे आहे थेट पंढरपूर या ठिकाणी जे आहे थेट त्रिशरण पंचशील झालेली आपल्याला पाहायला मिळाली. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.